तुमचं वय 15 असो, 25 असो, 40 असो किंवा 60 असो. जर तुम्हाला वाटत असेल की वेळ निघून गेली आहे, तर पुढची काही मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वर्षा ज्ञानदीप चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे, ज्यांच्या मनात अजून एक स्वप्न जिवंत आहे. पण ओठांवर मात्र एकच वाक्य आहे, आता उशीर झालाय. आपण आयुष्यात सर्वात मोठी जी चूक करतो ती म्हणजे आपण स्वतःलाच थांबवतो. जग आपल्याला थांबवत नाही, परिस्थिती आपल्याला थांबवत नाही, लोक आपल्याला थांबवत नाहीत, आपणच स्वतःला थांबवतोय. आणि त्यामागचं सर्वात मोठं कारण काय असतं? तर वय. लहान असताना आपण म्हणतो मी अजून लहान आहे. थोडं मोठं झाल्यावर म्हणतो आता स्पर्धा खूप आहे. नोकरी लागल्यावर म्हणतो आता रिस्क घेऊ शकत नाही. घरची जबाबदारी आली की म्हणतो आता मला वेळच नाही. आणि जेव्हा वेळ असतो तेव्हा म्हणतो आता उशीर झालाय. सांगा ना, मग सुरुवात कधी करणार? तुमच्या मनात एखादं स्वप्न आहे का जे अजूनही शांत बसू देत नाही? एखादी गोष्ट आहे का जी तुम्हाला आतून सांगते तू यासाठी बनला आहेस, तू यासाठी बनली आहेस, पण लगेच दुसरा आवाज येतो, आता नाही, खूप उशीर झालाय. हा दुसरा आवाज जो आहे ना, तोच तुमचा शत्रू आहे. हा दुसरा आवाज जो आहे ना, तोच तुमचा शत्रू आहे. तो तुमचं वय सांगतो, पण पहिला आवाज तुमची ताकद आहे. तो तुमचं स्वप्न सांगतोय. लक्षात ठेवा, वय हा फक्त एक आकडा आहे. जिद्द, मेहनत आणि सातत्य यांना काही वय नसतं. जगात अनेक लोकांनी उशिरा सुरुवात करून इतिहास घडवला आहे. कॉलोनेल सँडर्स यांनी 65व्या वर्षी KFCची सुरुवात केली. त्यांना अनेकदा नकार मिळाला, पण त्यांनी हार कधीच मानली नाही. ग्रँडमा मॉसेस यांनी 70व्या वर्षी चित्रकला सुरू केली आणि त्या जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाल्या. आपल्या भारतात दशरथ म्हणजे यांनी एकट्याने डोंगर फोडून रस्ता तयार केला. त्यांनी वय, गरिबी, परिस्थिती कोणतंही कारण पुढे केलं नाही. मग आपण का करतो? आपण लोकांना घाबरतो. लोक काय म्हणतील? लोक हसतील, लोक टोमणे मारतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक तुमच्यावर हसतात ते तुमचं यश पाहिल्यावर सर्वात मोठ्या आवाजात टाळ्या वाजवतात. सुरुवात करताना भीती वाटणं स्वाभाविक आहे. शंका येणं स्वाभाविक आहे. अपयश येणंही स्वाभाविक आहे. पण थांबणं हे काही स्वाभाविक नाही. ते आपण निवडतो. आज तुम्ही जिथे आहात ते काल घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आहे. आणि उद्या तुम्ही जिथे असाल ते आज घेतलेल्या निर्णयांवर ठरणार आहे. समजा आज तुम्ही ठरवलं की रोज फक्त 30 मिनिटे स्वतःसाठी काढायची. 30 मिनिटे मोबाईल पासून दूर, 30 मिनिटे स्वतःच्या स्वप्नांसाठी. 1 वर्षात त्या 30 मिनिटांचा परिणाम किती मोठा झाला असेल कल्पना करा. मोठं यश एका दिवसात मिळत नाही, पण रोजचा छोटासा प्रयत्न, रोजचं सातत्य, रोजची सुधारणा एक दिवस मोठा बदल घडवते. कधी कधी आपण विचार करतो मी आता सुरुवात केली तर लोक काय म्हणतील, पण 5 वर्षांनी जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तेच लोक म्हणतील मला माहिती होतं तू काहीतरी मोठं करशील. लक्षात ठेवा, सुरुवात लहान असली तरी चालेल, पण सुरुवात ही मात्र असली पाहिजे. तुम्हाला फिट व्हायचं आहे तर मग आजपासून 10 मिनिटे चालायला सुरुवात करा. नवीन स्किल शिकायची आहे, आजचा पहिला व्हिडिओ बघा. व्यवसाय सुरू करायचा आहे तर आज मात्र काहीतरी रिसर्च करा. युट्यूब सुरू करायचं आहे, आज पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करा. परिपूर्ण वेळ कधीच येत नाही, परिपूर्ण परिस्थिती कधीच तयार नसते, परिपूर्ण माणूस कोणीच नसतो. पण खरं सांगू का, जो माणूस काहीतरी करतो, काहीतरी धाडस करतो, तोच माणूस यशस्वी होतो. कधी कधी आपण स्वतःला इतकं कमी समजतो की आपण प्रयत्नच करत नाही. पण लक्षात ठेवा, प्रयत्न न करणं हीच मात्र सर्वात मोठी हार आहे. अपयश आलं तर छान आहे, कारण अपयश तुम्हाला काहीतरी शिकवतं, ते तुम्हाला मजबूत बनवतं, ते तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करतं. आज जर तुम्ही सुरुवात केली नाही तर 1 वर्षानंतर तुम्ही तिथेच असाल. पण आज जर तुम्ही सुरुवात केली तर 1 वर्षानंतर तुम्ही पूर्णपणे वेगळे असाल. प्रश्न असा आहे, तुम्हाला बदल हवा आहे का, की तुम्हाला फक्त स्वप्न बघायचं आहे? स्वप्न पाहणं सोपं आहे, पण स्वप्नासाठी उठून उभं राहणं हे धाडस आहे. आज इथेच ठरवा, मी वयाचं कारण देणं बंद करणार. मी लोकांच्या मताला घाबरणार नाही. मी आजपासून सुरुवात करणार. कारण आयुष्य एकदाच मिळतं, वेळ परत येत नाही. पण संधी अजून तुमच्या समोर उभी आहे. तुमच्या डोळ्यात अजून स्वप्न आहे. याचा अर्थ देवाने अजून आशा ठेवली आहे. मग तुम्ही स्वतःवर विश्वास का नाही ठेवत? चला तर मग आजपासून सुरुवात करा. लहान पाऊल टाका, पण मागे वळून बघू नका. 5 वर्षांनी जेव्हा तुम्ही स्वतःकडे बघाल तेव्हा अभिमानाने म्हणा, मी त्या दिवशी थांबलो नाही, मी सुरुवात केली. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भेटला असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून सुरुवात करतोय. तुम्हाला जे काही व्हायचं आहे, जे काही बनायचं आहे त्याची सुरुवात आजपासून करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्यांना वाटतं की आता खूप उशीर झाला आहे.
आणि हो, अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं वय काहीही असो, जर स्वप्न जिवंत असेल तर सुरुवात मात्र आजच करा. भेटूया. धन्यवाद.